मुंबईतील कोपरखैरणे येथील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत। या सर्व सोडवण्यासाठी माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे व वज्राई प्रकल्पग्रस्त महिला मंडळाच्या अध्यक्ष संपदा म्हात्रे या आक्रमक पवित्र हाती घेतलेला आहे। आपल्या प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी सेक्टर 5 ते 8 येथील उद्यानांना लाक्षणिक उपोषण केले। सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अण्णासाहेब पाटील उद्यानामध्ये लाक्षणिक उपोषणाचे नियोजन करण्यात आले होते। दरम्यान उद्यानामध्ये लहान मुलांना बसवण्यासाठी खेळणी नाही, ज्येष्ठ नागरिकांना बसवण्यासाठी बेंच नाही अशा अनेक समस्या आहेत। तसेच पादचारी पूल बांधण्यासंदर्भात व फेरीवाला व्यवस्थापन परवाना न मिळाल्यासंदर्भात तर अनधिकृत बाजार अशा विविध समस्यांवरून तोडगा काढण्यासाठी म्हात्रे यांनी लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर या समस्या सोडवाव्या, अन्यथा आंदोलनाचा तीव्र इशारा देण्यात आलेला आहे। आपण पाहूयात यावेळी त्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे। लाक्षणिक उपोषण होतं। मी इथल्या आपला प्रभाग आपली जबाबदारी या माध्यमातून 2021-22 पासून मी पाठपुरावा करत आहे। उदाहरणतः 8 मुद्दे होते, त्याच्यातले सर्वच मुद्दे आता साहेबांनी सांगितले 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लिहून दिलेले आहे। काय हे लिहून दिलेले आहे, आश्वासन दिलेलं नाही, लिहून दिलेलं आहे आणि हे करून घेतलेलं आहे। आपण आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही सर्व इथले आमचे जिल्हा प्रमुख साहेब आहेत, मान्य MK मडी साहेब आहेत, आमचे सर्व पदाधिकारी इथले आहेत आणि इथले कार्यकर्ते 5-7-8 यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो। आणि त्यांनी आम्ही उपोषणाला बसलो, सहकार्य केलं आणि हे उपोषण मी आमच्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून मागे घेत आहे। आश्वासन आता आश्वासन मी करूनच घेतलेलं आहे, लिहून घेतले त्यांच्याकडून। मला महत्वाची गोष्ट सर्वच होते, आपल्याला माहित असेल मेन राफा नाईक शाळेच्या पाठीमागचा भाग जो तिथं पाण्याचा पावसाळ्यामध्ये पुरासारखी परिस्थिती होती आणि ती परिस्थिती होत असताना तिथे लोकांच्या घरात जाऊन त्यांची नासधूस, त्यांच्या गाड्यांची नासधूस हा एक प्रश्न मुद्दा। इथला उद्यानाचा विभागाचा प्रश्न आहे, तिथे खेळणी, त्याचबरोबर इथले जे CC कॅमेरा सुरक्षेच्या माध्यमातून, त्याचबरोबर बेंचेस बसण्यासाठी असं आहे। त्याचबरोबर 15-18 किंवा 7-8च्या प्रश्न म्हणजे जाण्यासाठी रस्ता क्रॉस करून जायला लागत होता। त्याचा स्कायवॉकचा प्रश्न आहे। लोकांचे जे फेरीवाले इथले आहेत, ते फेरीवाले राहतात, ते धंदे करतात, त्यांचे बायोमेट्रिक झालेले, यांना परवाना देण्यासाठी तो सुद्धा एक पाठपुरावा त्यांनी साहेबांनी आम्हाला लिहून दिलेले की आमच्या प्रगतीपथावर आहे। ज्या बेलापूरमध्ये परवाने दिले जातात, मग आपल्या ऐरोलीमध्ये का देऊ शकत नाहीत हा प्रश्न देतो। जीवालाचा एक पाण्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर मलीसरण वाहिनी आहे, रस्ता आहे, त्याही महत्वाच्या गोष्टी खंडण्यानंतर 30% लोकांची कामं झाली, 70 लोक कामे बाकी आहेत आणि पाण्याचा प्रश्न आणि आहे आणि मलीसरण हे मिक्स याच्यामध्ये होतात, मिक्स होतात आणि तो जो लोकांच्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये जातो आणि लोक पाणी पित असतात। हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो लोकांच्या जीवितासाठी खेळत असतात, तर तो प्रकार घडू नये म्हणून हा उपोषणाचा मेन मुद्दा आहे। कसं आहे माहिती आहे का, विषय महत्वाचा आहे की खंडण्यानंतर जी काम आहेत, जो सेक्टर असेल 4 सेक्टर आहेत, 4 सेक्टर मधले 40 असोसिएशन आहेत, 40 सेक्टर मध्ये तुम्ही 30% माणसाने करता, व पूर्ण करायला काय होतोय, करा ना तुम्ही पूर्ण। एक थोडं ठेवता आणि बाकीचे करताय। आता मगाशी MK मडी साहेब सांगितलं त्यांच्या वॉर्डमध्ये काम झालेलं आहे, इतर प्रत्येक ठिकाणी वॉर्डमध्ये काम होतात, पूर्ण वाशीला झालेलं आहे, बेलापूरला झालेलं आहे, पण इथंच का तुम्ही 25%च करणार का? जेवताना तुम्ही पूर्ण जेवणार, अर्धा का जेवता तुम्ही, 25% का जेवता? पूर्ण जेवायला पाहिजे ना, समाधान कधी होतो माणूस? 100% माणूस पोटात अन्न गेल्यानंतर तो समाधान होतो। जर लोकांना सुविधा नाही भेटली इथल्या लोकांना तर तो फायदा काय त्याचा? बघा, आमदार हे पुऱ्या विधानसभेचे आमदार असतात, कुठल्या पर्टिक्युलर सेक्टरचे वगैरे असं काही नसतात। जर आमदार साहेब त्या ठिकाणी पर्टिक्युलर एरियासाठी जर आमदार निधी देऊन जर काम करायला लावत असतील 25% आणि 75 लोकांनी का त्यांना मतदान केलेलं नाही का? तर हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे। ज्या पद्धतीने आमचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे साहेबांनी सांगितलं की 2022 पासून त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत आणि 2022 पासून पाठपुरावा करत असताना माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक महानगरपालिकामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कंटोन्युमा अंतर्गत कामं आहेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून कामं करायची आहेत। तसं असताना सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी कामं झालेली असताना सुद्धा या पर्टिक्युलर एरियामध्ये कामं होत नाही आहे। याला जिम्मेदार स्थानिक आमदारही आहेत आणि स्थानिक नगरपालिकेचे अधिकारी आहेत। कारण 2022 पासून जर आमचे रवींद्र म्हात्रे या ठिकाणी पाठपुरावा करत असताना सुद्धा 2000
25 उगवला तरी काम होत नसतील तर ही खूप खेदजनक बाब आहे, निषेध बाब आहे. कारण या ठिकाणी मला म्हणायचं की तुम्ही या ठिकाणी कधी निवडणुका सगळ्या आल्या की मोरबे धरण आम्ही घेतलं, जनतेला आम्ही पाणी देतोय, आणि आज आमच्या ह्या कोपरखैरण्याच्या सेक्टर 5, 7, 8 या विभागाला जर सिवरेज लाईन आणि पाण्याची लाईन लिकेज होऊन जर ते दुर्गंधीचं पाणी पियावं लागत असेल तर हा नगरपालिकेचा फेल्युअर नाही आहे, तर जे क्रेडिट घेतात मोरबे धरणाची त्या आमदारांची आणि त्या सत्ताधाऱ्यांची हा हे आहे, त्यांचा हा पराभव आहे. बोलायचं आणि लोकांना पाणी द्यायचं नाही, कुठे काम पाणी करायचं. तर आमची या ठिकाणी विनंती राहील अधिकाऱ्यांना की आपण पारदर्शक काम करा. पारदर्शक काम करताना तुम्हाला जो जनता टॅक्स देतोय त्या टॅक्स रुपी जो पैसा येतोय त्या माध्यमातून तुम्हाला पगार मिळतोय. कुठलाही आमदार, कुठलाही नगरसेवक, कुठलाही खासदार तुम्हाला पगार देत नाहीये. जनतेला सुविधा द्या. आणि या कोपरखैरण्यामध्ये कंडोनिम अंतर्गत मध्ये सर्वसामान्य माथाडी कामगार राहतो, गोरगरीब राहतो, आणि त्या गोरगरिबाला जर या ठिकाणी तुम्ही दुर्गंधीचं पाणी पाजून आजारी पडत असाल तर हे आमच्या महानगरपालिकेचं दुर्दैव आहे. आणि सर्वात मोठं जो रवींद्र म्हात्रेंनी सांगितलं की राफा नाईक विद्यालयाच्या पाठीमागे दरवर्षी पाणी भरून त्या लोकांच्या घरात पाणी घुसतोय, त्या ठिकाणी लोकांच्या गाडीचं नुकसान होतोय. आणि अशा असताना सुद्धा आज आम्ही आदरणीय राफा नाईक विद्यालयाच्या राफा नाईकांचं या ठिकाणी सन्मान करतो, रिस्पेक्ट करतो आणि आदर करतोय. पण त्याच शाळेच्या पाठीमागे जर ही परिस्थिती असेल तर मग स्थानिक आमदार करतायत काय, त्याचबरोबर अधिकारी करतायत काय? म्हणजे अधिकाऱ्यांनी तेही काम करायचे नाहीत का? तर आमची या ठिकाणी विनंती राहील की आपण या ठिकाणी मी वॉटर सप्लाय आणि सिवरेज लाईनच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो 2022 पासून सांगितलेली कामं मग आपण कुठलीही कामं न करता जर आम्ही या ठिकाणी जर तुमची बिलं काढली बाहेर, अशीच बिलं दिली का तुम्ही 5-5 कोटीची, जवळजवळ 4 ते 5 कोटीची सिवरेज लाईनला या ठिकाणी अॅन्युअल मेंटेनन्स त्या ठिकाणी टेंडर केलं जातं. त्याचबरोबर 5 कोटीचं काम वॉटर सप्लायचं केलं जातं. रोडची रिपेअरिंग करण्यासाठी 5-5, 4-4 कोटीची कामं जात आहेत. मग ही जे कामं जर 2022 पासून जर होत नसतील तर मग पैसे गेले कुठे? तर या ठिकाणी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सलग राहा. आम्ही या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही या ठिकाणी आम्हाला जनतेला काय हवंय ती जर कामं झाली नाही तर आम्ही या ठिकाणी आमच्या शिवसेना स्टाईलनं आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी आंदोलन करणार. वेळ पडली तर आम्ही कुठल्याही थराला जाणार. तर हे जर वेळी होईल त्यावेळेस याच्यासाठी अधिकारी आणि स्थानिक आमदार जिम्मेदार असतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख रवींद्रजी म्हात्रे आणि माजी नगरसेवक यांनी जनतेच्या प्रश्नांवरती जवळजवळ 2021 पासून ते पत्रव्यवहार करून पालिकेकडे आवाज उठवत आहेत. पण आपलं प्रशासन एवढं ढिम्म झालेलं आहे की त्यांना लोकोपयोगी कामांची काही घेणदेण नाही आहे. फक्त कोणी लोकप्रतिनिधी गेला की ती फायली पटापट हलतात आणि कामं केली जातात. त्याचं हे सगळ्यात मोठं द्योतक आहे. निश्चितपणे कामं, पब्लिकची कामं जर तुम्ही करणार असाल मग तुम्ही त्या ठिकाणी बसून फायदा काय? सिवरेजचा प्रश्न घ्या, स्कायवॉकचा प्रश्न घ्या. स्कायवॉकचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, दररोज संध्याकाळी तिथे किती मोठी ट्रॅफिक होते निर्माण, आणि ते किती महत्त्वाचा, अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो. गार्डनमध्ये CCTVचा विषय घ्या. CCTV जर इथे आपल्या कोपरखेड्यामध्ये सोन्याच्या साखळ्या चोरणारे लोक किंवा बाकी लुटमार करणारे लोक वाढलेले आहेत, त्यामुळे CCTV हा नितांत गरजेचा विषय आहे. आणि पोलिसांचा अहवाल जर तुमच्याकडे 2-3 वेळा आलेला आहे की ते CCTV लावणं गरजेचं आहे, तरीही तुम्ही लावत नसाल तर हे दुर्दैवाची बाब आहे निश्चितपणे. आणि हे सगळे प्रश्न, मग सिवरेजचा असू दे, रस्त्याचा असू दे, सगळे प्रश्न त्यांनी योग्य रीतीने पाठपुरावा करून मांडलेला आहे. निश्चितपणे अधिकारी आता नवीन आहेत, त्यांनी त्यांच्या परीने सगळे विषय मिटवण्याचा प्रयत्न करतायत ते. पण त्यांनी जो आम्हाला 2 महिन्याचा कालावधी दिलाय तर मी त्यांना जास्त न बोलता एवढंच सांगेन साहेब, 2 महिन्याचा कालावधी निश्चितपणे आपण दिलाय. त्या कालावधीत जर प्रश्न तो निर्माण झालेले प्रश्न सर्व सॉल्व्ह तुम्ही केले नाहीत तर मग निश्चितपणे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो अगोदरचा दरारा होता की अधिकाऱ्यांची तोंड काळे करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी, आम्हाला इथपर्यंत जायला निश्चितपणे तुम्ही लावू नका. आणि मी नवी मुंबईतल्या जनतेला एवढंच सांगेन की आज हा आमच्या कोपरखेड्यातला अशा प्रकारचा आम्ही उपोषण घेतलं. आम्ही प्रत्येक वाडा आणि प्रत्येक विभागात अशा प्रकारचे उपोषणं घेऊन जनतेच्या प्रश्नाला हात घालून जनतेला अधिक सुखकर आयुष्य कसं जगता येईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. सिनियर सिटीजन येऊन येथे बसलेले असतात आणि आजकाल आपल्याला माहिती आहे चेन खेचणं वगैरे हा प्रकार भरपूर चाललेला आहे. मुलांना इकडून तिकडून खेचणं वगैरे हा प्रकार चालू आहे. तर त्याच्यासाठी CC कॅमेरे अत्यंत गरजेचे आहेत. आपल्याला सगळीकडे CC कॅमेरे बसवलेच पाहिजे असं महापालिकेला आदेश आहेत आणि सगळ्या गार्डनमध्ये आहेत आणि इथेच नाही आहेत. ते का बसवले जात नाहीत हा खरं तर मुद्दा आहे.
दुसरा विषय म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे किंवा शिवरेजचा आहे. शिवरेजचं पाणी पाण्याच्या लाईनमध्ये जातं आणि ते पाणी इथले नागरिक पित आहेत. म्हणजे किती मोठा हा आरोग्यासाठी धोका आहे. याच्याकडे सिरियसली वॉर्ड ऑफिसरनी किंवा त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हे काम केलं पाहिजे. रस्त्याचं काम आता पावसाळा येऊन गेला, 6 महिने झाले सगळीकडे कामं चालू आहेत. आमचे उपजिल्हा प्रमुखांनी माजी नगरसेवक बाबाजी म्हात्रे यांनी जे निवेदन दिलेलं आहे, खरं तर ही लोकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी महापालिका आहे. महापालिकेने ही कामी केलीच पाहिजे. मग इथे गटतट किंवा हा सांगतो आणि तो सांगतो हा भाग नाही. आम्ही नगरसेवक राहिलेलो आहेत. अधिकारी न्यूट्रल राहून अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. आणि प्रत्येक वॉर्डमध्ये आता इथे बघितलं सर्व आमचे माथाडी बंधू आहेत, त्यांना कामातून वेळ नसतं, दिवसभर ते कष्ट करतात आणि संध्याकाळी आल्यानंतर पाण्याची सुविधा नसेल किंवा ही जे आता पाऊस येणार आहे, पावसाळ्यामध्ये जर गटार आणि सगळं भरायला लागली तर त्यांच्या घरातून पाणी जातं. तर ही सगळी जबाबदारी महापालिकेची आहे आणि ही कामं सगळी महापालिकेने योग्य वेळी केली पाहिजे अशी आज आम्ही निवेदन देऊन त्यांना आज विनंती केलेली आहे. झाली नाही कामं तर बघू, आम्ही शिवसेने स्टाईलने नंतर आंदोलन करूच. त्या संदर्भात सगळ्या डिपार्टमेंटची माहिती घेतलेली आहे आणि त्याचे लवकरात लवकर काम करण्याचा प्रयत्न करू आणि सकारात्मक विचार केलेला आहे त्यांच्या कामाचा. CCTV आहे, सिव्हिलची कामं आहेत, पाणी पुरवठ्याचं ते आहे, मलनिसारण ते पण आहे, उद्यानचं आहे. नाही काही आता कामं कशी आहेत, निविदा प्रक्रियेत वगैरे असतात ना, त्यानुसार थोडं लेट होतं. त्यानुसार आता 2 महिन्यात त्यांनी सांगितलं किंवा सिव्हिलवाल्यांनी सांगितलं की 2 महिन्यात कामं होतील. त्याच्याबद्दल मला माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो मी ते. वसीम काजीसह राहुल कदम, नवी मुंबई.